नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेट संदर्भात थोडंसं डिस्कशन करणार आहोत की खूप दिवसापासून कमेंट बॉक्स मध्ये एकच प्रश्न येतोय, सारखा रिपीट तेच ते प्रश्न येते। मी टीईटी पेपर 1 पास आहे, मी टेट देऊ शकतो का? मी टीईटी पेपर 2 पास आहे, मी टेट देऊ शकतो का? मी टीईटी पास नाही पण माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, एमए झालेलं आहे, बीएड झालेलं आहे, मग मी टेट देऊ शकतो का? माझं एमए बीएड नाही पण मी टीईटी किंवा सीटीईटी पास आहे तर मी टेट देऊ शकतो का? आता मी आपल्या टीईटीचे दोन्ही पेपर पास नाही पण सीटीईटीचा एक पेपर पास आहे तर मग मी टेटचे किती पेपर द्यावे? हे जे काही तुमच्या मनामध्ये शंका आशंका प्रश्न सर्व चाललेले आहेत आणि आता टेट देण्यासाठीची काही पात्रता आहे त्या सर्व गोष्टींचं एकदम सविस्तर विश्लेषण किंवा एकदम पद्धतशीर मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट्स आलेले आहेत, ज्या काही समस्या आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही सारखं चलबिचल होत आहात, सारखं त्याच कमेंट करत आहात, त्या सर्वांचं उत्तर मी आता या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर एकदम व्यवस्थितपणे शांतपणे याचा पॅटर्न किंवा याची पात्रता कशी आहे ते समजून घ्या। ही पात्रता समजून घ्या, व्यवस्थित एकदा दोनदा ऐका, मग समजून घ्या, मग लागली स्टेटची तयारी करा। आता हे जे काही तुमच्या समस्या आहे, जे काही तुमचे प्रश्न आहेत, हे प्रश्न सर्व जे काही पात्रते संदर्भात आहे ते सर्व एकदम व्यवस्थित सांगतो। ते सांगितल्यानंतर समजून घ्या, समजून घेतल्यानंतर मग परत तुम्ही आता हे प्रश्न विचारू नका, कारण एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सर्व एकदम व्यवस्थित पद्धतशीर सांगणार आहोत। तुम्ही बऱ्याच चॅनलवर, बऱ्याच युट्यूबवर इकडं तिकडं ऐकला असाल आणि त्याच्यामुळे जास्त आणखी कन्फ्युजन झालेलं आहे। तर मी आता एकदम व्यवस्थितपणे सांगतो की कोणत्या ह्याच्यासाठी कशी पात्रता आहे, कोण टेट देऊ शकतो, कोण टेट देऊ शकत नाही। तर आता सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही टीईटीचा पेपर 1 किंवा टीईटीचा पेपर 2 किंवा सीटीईटीचा पेपर 1 किंवा सीटीईटीचा पेपर 2 पास असाल तर तुम्ही डोळे झाकून 100% टेट देऊ शकता। जे काही विद्यार्थी, जे काही कॅन्डिडेट्स टीईटी किंवा सीटीईटी पेपर 1 असू पेपर 2 असू पास आहेत ते टेट देऊ शकतात। आता याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की 1ली ते 5वी याच्यासाठी टेट कोण देऊ शकतं किंवा टेट साठी पात्रता काय आहे? तर जे लोक पेपर टीईटीचा 1 पास झालेले आहेत आणि ज्यांचे एज्युकेशन डीएड झालेलं आहे, जे डीएड झालेले आहेत आणि टीईटी पास झालेले आहेत ते टेट देऊ शकतात। पण ज्यावेळेस नोकरीसाठी तुम्हाला जॉब ऑफर केला जाईल त्यावेळेस फक्त तुमचा विचार 1ली ते 5वी साठी केला जाईल, कारण तुमचे एज्युकेशन डीएड झालेला आहे, तुम्ही टीईटीचा पेपर 1 पास आहात आणि टीईटीचा पेपर 1 हा 1ली ते 5वी साठी असतो, म्हणून तुम्ही फक्त 1ली ते 5वी साठी जॉबला अप्लाय करू शकता किंवा 1ली ते 5वीच्या जागेवर तुमची अपॉइंटमेंट दिली जाऊ शकते। हा आहे पहिला मुद्दा। आता दुसरा मुद्दा उच्च प्राथमिक म्हणजे जो की 6वी ते 8वी म्हणजे आपला पेपर 2 आहे। हा पेपर जो कोणी पास झालेला आहे तो टेट देऊ शकतो, पण आता हे पेपर पास झाल्यानंतर त्याची पात्रता काय आहे? 6वी ते 8वी साठी अप्लाय करण्यासाठी एक तर तुमची टीईटी पास पाहिजे 6वी ते 8वी, त्यानंतर तुमचं बीएड डीएड, आता बीए असू, बीएससी असू, बीसीएस असू किंवा बीकॉम असू, याच्यामध्ये जेवढे काही सर्वजण मोडतात पण टीईटी पास असणं गरजेचं आहे। ह्याच्या माझ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसलात तर पेपर 2 मध्ये म्हणजे 6वी ते 8वी म्हणजे 6वी ते 8वीच्या वर्गासाठी तुम्ही शिकवू शकता। आता 6वी ते 8वीचा पेपर तुम्ही पास झालात म्हणजे 1ली ते 5वीला सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता, म्हणजे 1ली पासून ते 8वी पर्यंत तुम्ही शिकवण्यासाठी पात्र आहात। ज्यावेळेस टेट परीक्षा द्याल त्याच्यामध्ये मेरिट नुसार तुमचा जॉब अपॉइंटमेंट दिला जाईल, त्यावेळेस 1ली ते 8वी साठी विचार केला जाईल। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर 1 किंवा 1ली ते 8वी पर्यंत तुम्हाला ज्या काही वर्गावर शिकवण्यासाठी जायचं आहे त्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी पास असणं आवश्यक आहे। तुम्ही पेपर 1 पास झालात तर 1ली ते 5वीला शिकू शकता, पेपर 2 पास झालात तर 1ली ते 8वी पर्यंत शिकू शकता। आता तिसरा स्तर आहे माध्यमिक स्तर, जो की 9वी ते 10वीचा आहे। आता 9वी ते 10वीला शिकवण्यासाठी तुम्ही टीईटी पास असणं आवश्यक नाहीये,
पण आता ही जी काय पात्रता आहे ती तुमची असणं गरजेचं आहे. काय पाहिजे? BA पाहिजे, B.Ed पाहिजे, BSc पाहिजे, BCS पाहिजे किंवा BCom पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही 9वी ते 10वी या वर्गाला शिकू शकता. बगर TET पास होता, पण त्यासाठी तुम्हाला टेट मध्ये चांगले मार्क्स घ्यावे लागतील, मेरिट मध्ये यावं लागेल, तरच तुमचा विचार केला जाईल. त्यानंतरचा स्तर आहे म्हणजे उच्च माध्यमिक स्तर, म्हणजे 10वी ते 12वी. 10वी ते 12वी या वर्गावर शिकवण्यासाठी सुद्धा TET ची आवश्यकता नाही. तुम्ही TET पास नसाल तरी सुद्धा तुम्ही 10वी ते 12वी या वर्गावर शिकू शकता, पण त्यासाठी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, सोबत B.Ed पाहिजे. आता पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये सर्व आलं, MA आलं, MSc आलं, MCS आलं, MCom आलं. ह्या काय सर्व गोष्टी आहेत, या जर तुमच्याकडे असतील म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस B.Ed जर असेल तर तुम्ही 11वी ते 12वी या वर्गावर शिकू शकता. त्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला टेट मध्ये चांगले गुण मिळवावे लागतील, मेरिट मध्ये यावे लागेल, तरच तुमची अपॉइंटमेंट 11वी ते 12वी या वर्गावर होईल. पण तुम्ही टेट देऊ शकता. आता एक गोष्ट लक्षात आली असेल, जे काही कॅन्डिडेट, जे काही विद्यार्थी पहिला पेपर, दुसरा किंवा आपल्या TET पेपर 1 असो, पेपर 2 असो किंवा CTET पेपर 1 असो, पेपर 2 असो, हे का जे काही TET आणि CTET पास आहेत ते सर्व 1ली ते 12वी पर्यंत अप्लाय करू शकतात. पण त्यांच्या जवळ MA B.Ed, MCom B.Ed, MSc B.Ed जे आहेत ते 1ली ते 12वी पर्यंत अप्लाय करू शकतात. आणि आता सर्वात महत्त्वाचं, सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न चालू आहे, TET चे पेपर कसे 1 आणि पेपर 2 असतात, तसं टेट साठी मी 2 पेपर देऊ शकतो का? तर तसं नाही. टेट साठी एकच पेपर असतो. 1ली ते 12वी या वर्गावर लागण्यासाठी एकच कॉमन पेपर घेतला जातो. त्याच कॉमन पेपर मधून तुमची 1ली ते 12वी पर्यंत, म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरी मध्ये बसता किंवा तुमची पात्रता काय आहे ते डिसाइड करून तुमचं नियोजन लावलं जातं आणि तुम्हाला त्या वर्गावर जॉब दिला जातो. फक्त एक पेपर असतो, तो पेपर 200 मार्काचा असतो. 200 पैकी 120 मार्काचं गणित बुद्धिमत्ता भूमिती असतं आणि 80 मार्काचं बाकी ओव्हरऑल असं स्ट्रक्चर आहे. तर एवढी सर्व अशी पात्रता आहे. मला आशा आहे की आता तुम्हाला सर्व समजले असेल. आता हे सर्व समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ ऐका, परत एकदा नोट करा की कोणत्या ह्याला काय पात्रता आहे. त्यानंतर आता कमेंट बॉक्स मध्ये परत विचारू नका की माझं MSc झालेलं आहे पण माझं B.Ed झालेलं नाही, मग मी टेट परीक्षा देऊ शकतो का नाही, अशा काही प्रश्न विचारू नका. सर्व जे काही तुम्हाला प्रश्न पडलेले त्या सर्व प्रश्नांचं उत्तर मी दिलेलं आहे. तुमचं समाधान झालं असेल असं मला वाटतंय. आपण जसं टिप्स फॉर TET हे चॅनल चालू केलं होतं आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण TET साठी जसं काही आवश्यक मटेरियल होतं ते सर्व प्रोव्हाइड केलं आणि त्या माध्यमातून आपण मिशन TET सक्सेसफुल केली. तसंच आता आपण मिशन टेट चालू करणार आहोत. या मिशन टेटच्या अंतर्गत आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत. लाईव्ह सेशन मध्ये आपण जे काही महत्त्वाचं असेल ते डिस्कस करणार आहोत आणि असंच सर्वजण मिळून, मी स्वतः अभ्यास करणार आहे, तुम्ही सुद्धा अभ्यास करणार आहात, सर्वजण मिळून एकत्र येऊन अभ्यास करून आपण मिशन टेट सक्सेसफुल करू. तरी सुद्धा आणखीन तुमच्या काही समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी प्रत्येक समस्येचं उत्तर देत असतो, देत राहील आणि पुढे सुद्धा देत राहील.